वजन कमी होण्याची कारणं आपण बघितली, पण वाढलेल्या वजनाचं काय? चला तर आज लठ्ठपणावर चर्चा करू. अपेक्षित आदर्श वजनापेक्षा आपलं वजन 25 ते 30 किलोनी जास्त असेल, तर अनेक व्याधी आपल्या मागं हात धुवून लागतात. लॉंगर द बेल्ट, शॉर्टर द लाईफ. ढेरी जेवढी मोठी, आयुष्याची दोरी तेवढी छोटी. कमर जितनी बड़ी, उमर उतनी कम. ही वाक्य एक कटू सत्य आहे. लठ्ठपणा हा एक विस्तारानं लिहिण्याचा विषय आहे. लठ्ठपणा किंवा स्थूलता हे अनारोग्याचे मूळ कारण आहे. आपल्या अपेक्षित आदर्श शारीरिक वजनापेक्षा अधिक वजन असणं अनेक प्रदीर्घ व्याधींना कारणीभूत असतं. म्हणूनच आपल्या शारीरिक वजनापेक्षा सामाजिक वजन महत्त्वाचं असतं असं मी म्हणेन. सुबुद्ध आणि डौलदार बांधेसूद शरीरयष्टी ही तर संपन्न आणि निरामय व्यक्तिमत्वाचे द्योतक असते. म्हणूनच फार कृश किंवा फार जाड असणं हे अनारोग्याचंच लक्षण. प्रमाणित अपेक्षित वजन हे आपल्या वयाच्या आणि उंचीनुसार योग्य आदर्श वजन. आयुष्यभर असे आदर्श वजन स्थिर असेल तर ती व्यक्ती सर्वसाधारण आयुष्यमान आणि निरामय जीवनाचा आनंद घेऊ शकते. अशी व्यक्ती अपेक्षित काळापर्यंत जिवंत राहण्याची शक्यता असल्याने जीवन विमा किंवा नोकरी व्यवसायात हे अपेक्षित आदर्श वजन फार महत्त्वाचं असतं बरं का. आपल्या जीवनातील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी नियोजन करण्यासाठी आदर्श वजन असणं त्यामुळेच महत्त्वाचं आहे. हे आदर्श वजन किती असावं याचे आकडे आणि तालिका सर्वत्र उपलब्ध आहेत. वयाच्या 50व्या वर्षी आपली उंची सेंटीमीटरमध्ये मोजावी आणि त्यातनं 100 वजा करावे. उरलेले जी आकडा राहतो ते म्हणजे किलोग्रॅम मधलं आपलं अपेक्षित वजन. हा एक सोपा फॉर्म्युला सांगताय. म्हणजे आता माझी उंची 174 असेल तर 174 वजा 100 म्हणजे माझं वजन 74 किलो असलं पाहिजे. कृश असाल तर वजन प्रयत्नपूर्वक वाढवणं आणि स्थूल असाल तर निर्धारपूर्वक कमी करणं हे निरामय जीवनाचं महत्त्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. तुमचे डॉक्टर तुम्हाला त्यासाठी कायमच सांगत असतीलच, पण त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शक सूचनांचा कटाक्षाने अंमल करणे आपल्यावरच अवलंबून असते. मित्रांनो, आदर्श वजन तक्त्यानुसार शोधून काढलेल्या अपेक्षित वजनापेक्षा 20% अधिक वजन असणं म्हणजेच ओबेसिटी, स्थूलपणा किंवा लठ्ठपणा. एक गोष्ट प्रत्येक स्थूल व्यक्तीने लक्षात घ्यायला हवी. अंगावरील चरबी ही कधीही हवेतनं येत नाही. ती आपण खाल्लेल्या अतिरिक्त अन्न पदार्थातूनच तयार होत असते. फॅट नेवर कम्स फ्रॉम एअर, इट ऑलवेज कम्स थ्रू फूड. जर हे वाक्य प्रत्येक स्थूल व्यक्तीनं लक्षात ठेवलं तर फारच काम सोपं होईल. अनावश्यक खाणं, जिभेचे चोचले आणि स्निग्ध पदार्थांचे सेवन, मद्यपदार्थ, पार्ट्या, बैठं काम, आळस, व्यायामाचा संपूर्ण अभाव ह्या सर्व गोष्टी लठ्ठपणाला निमंत्रण देत असतात. मग जाड असलेल्या व्यक्तीलाच डायबिटीस, ब्लड प्रेशर, हार्ट डिसीज, जॉइंट पेन, गॉलस्टोन्स, व्हेरिकोज वेन्स, हायटस हर्निया, फॅटी लिव्हर, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, हायपरलिपिडेमिया, पीसीओडी, बॅक पेन, हायपोथायरॉइडिझम अशा अनेक व्याधी होऊ शकतात. आपल्या अलीकडील जीवन पद्धतीमुळेच वजन वाढणं वाढत असून फास्ट फूड, जंक फूड, बेकरी प्रॉडक्ट्स, कोल्ड ड्रिंक्स, अल्कोहोल आणि व्यायामाचा अभाव ह्या गोष्टींमुळे लठ्ठपणाच्या साथीला निमंत्रणच मिळतंय. पावभाजी, पिझ्झा, ब्रेड, बिस्किट, आईस्क्रीम, बटर, चीज, नॉनव्हेज फूड, अल्कोहोल, कोल्ड ड्रिंक्स ह्यामुळे आपले आरोग्य बिघडतंय याची जाणीव होणं अत्यंत गरजेचे आहे. ढेरी नव्हे संपन्नतेचे लक्षण हे तर यमदेवतेचे निमंत्रण. जगण्यासाठी खा, खाण्यासाठी जगू नका हा संदेश घराघरापर्यंत पोहोचण्यासाठी प्रबोधन करणं हे तर प्रत्येकाचं काम आहे. यासाठी नव्यानं निर्धार करायला हवा, निष्ठेनं प्रयत्न करायला हवे आणि प्रयत्नांमध्ये सातत्य हवे. त्या दृष्टीनं पहिलं पाऊल टाकणं आता तुमच्याच हाती आहे. आजचा विषय संपला असला तरी आपलं ध्येय संपलेलं नाही. आरोग्याविषयीची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन आपण यापुढील ऑडिओ व्हिडिओतही असंच चालू ठेवू. ह्या पुस्तकाची पूर्ण लिंक सोबत शेअर करत आहोत. तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल
तर याची लिंक जरूर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि निरोगी आयुष्याची तुमची वाटचाल अशीच कायम चालू ठेवा.